गुड इव्हिनिंग. तर आज गुरुचरित्र पारायणाची सांगता होती. मी साप्ताहिक पारायण केलं होतं 7 दिवसाचं. तर आज 7वा दिवस होता आणि मला सांगता करायची होती. तर छान अशी सकाळी 6 वाजता उठून देवपूजा करून घेतली होती मी. त्यानंतर श्रीखंड आणलेलं होतं, पेढे आणलेले होते, भजनसाठी पीठ जे होतं ते मिक्स करून ठेवलेलं होतं. इथे दूध रेडी होतं खिरीसाठी, चारोळे भिजवून ठेवलेले होते. त्यानंतर तांदूळ भिजवून ठेवलेले होते आणि ते बघू शकता तुम्ही डाळही रेडी होती. पुऱ्यांसाठी पीठ मळून ठेवलेलं होतं आणि ते मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे घेवड्याची भाजी. घेवड्याची भाजी मोस्ट इम्पॉर्टंट असते गुरुचरित्र पारायणाच्या सांगतामध्ये. आणि 8:45पर्यंत इतका स्वयंपाक माझा झालेला होता. त्यानंतर मी म्हणजे तळायचं काम मागे ठेवलं होतं, म्हणजे पुऱ्या, त्यानंतर भजे, कुरडई, मग तळून घेतलं सर्व स्वयंपाक झाल्यानंतर एक एक. आणि गुरुचरित्र पारायणमध्ये कसं 10:30पर्यंत दत्त महाराजांना नैवेद्य गेला पाहिजे. तर 10:30ची आरती केली मी. त्यानंतर दत्त महाराजांना छान असा नैवेद्य दाखवला. तर अशा प्रकारे मी गुरुचरित्र पारायणाची सांगता केली होती. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.